नमस्कार. आज आपण बघणार आहोत कैरी डाळ. रेसिपी फक्त 2 मिनिटात तयार होणारी आहे. सर्वात सोपी रेसिपी आहे आणि आता सध्या कैरी मार्केटमध्ये खूप आहे. कैऱ्याचा सीझन आहे, त्यामुळे आपण ही रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे. तर सर्वात अगोदर मी अर्धा वाटी चण्याची डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी कैरी घेतलेली आहे कापून. त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, थोडंसं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ असे प्रकार हे साहित्य मी इथे घेतलेले आहे. त्यानंतर आपण या कैरीचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. कैरीची डाळ रात्रभर भिजवल्यामुळे तुम्ही बघू शकता की ती बोटाने देखील फुटत आहे. अशा प्रकारे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेणार आहे. त्यानंतर अर्धी कैरी, ही कैरी जरा आंबट नाही आहे इतकी, त्यामुळे मी जरा जास्त घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात. त्यानंतर लसूण पण फ्लेवरसाठी जास्तच घेतलेला आहे. कोथिंबीर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्त तिखट नसणारे मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार इथं मीठ टाकून घेणार आहे. भरपूर असं जिरं घातलेलं आहे इथं. त्यानंतर त्यात आणखीन हळद घालायची आहे. थोडीशी साखर देखील आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. माझी तर स्किप झाली साखर घातलेली, पण तुम्ही घाला. त्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये हे पल्स मोडवर हळूहळू करून आपण मिक्सर फिरवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण जरा वेळ लागतो वाटायला, पण पाणी न घालता आपण हे वाटण करून घेणार आहोत. डाळीमध्ये पाणी असते, आंब्याला वगैरे पाणी सुटते, त्यामुळे ना जास्त पाणी न घालवता फक्त चमच्याच्या साह्याने हलवून आपण डाळ बारीक करून घेऊयात. इथे डाळ खूप देखील बारीक करायची नाही, मध्यम म्हणजे जाडसरच असावी, बोटाला लागण्यासारखी. अशा प्रकारे ही आपली कैरी डाळ तयार आहे. तर आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर त्यात तडक्यासाठी आपण तडका पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, 2 ते 3 कढीपत्त्याची पाने आणि थोडासा हिंग टाकलेला आहे. ही तरतरीत फोडणी आपण आपल्या कैरी डाळला देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे फोडणी दिल्यानंतर कैरी डाळीची टेस्ट दुप्पट होते, खूप छान लागते अशा प्रकारे तडका दिल्यानंतर. अशा प्रकारे आपण तडका त्या कैरी डाळमध्ये मिक्स करून घेऊ शकतो. मी इथे तडका दिला आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही दिले तरी चालेल. सध्या एप्रिल महिना आहे आणि उन्हाची चाहूल खूप लागत आहे. उन्हाळा भरपूर जाणवत आहे. अशामध्ये जेवण जात नाही. उन्हाचं काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. त्यावेळेस आपण अशी तोंडी लावण्यासाठी कैरी डाळ करून ठेवू शकतो. कैरी डाळ आपण फ्रीजमध्ये 8 ते 15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. रेसिपी अगदी सोपी आहे. आपण अशा प्रकारे कैरी डाळ करून आपल्या जेवणाची लज्जत अजून वाढवू शकतो. तुम्ही पण अशीच कैरी डाळ ट्राय करा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण पहा. आपली YT फॅमिली आत्ता सध्या 25,000 सबस्क्रायबरची झालेली आहे. त्याबद्दल मनःपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद.